आजादी का अमृत महोत्सव। आजादी का सफर आकाशवाणी के संग। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित आजादी का अमृत महोत्सव व्याख्यानमालेचा प्रवास हा आता अंतिम टप्प्याकडे आहे। मागील व्याख्यानांमध्ये आपण जगातील वैभवशाली अशा भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा तपशीलवार इतिहास मान्यवरांकडून जाणून घेतला। आजच्या भागात आपण मराठी विज्ञान परिषदेच्या औरंगाबाद विभागाचे अध्यक्ष डॉक्टर रंजन गर्गे यांचं स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय शास्त्रज्ञांचं योगदान या विषयाचा वेध घेणारं हे व्याख्यान। प्रथम आपण स्वातंत्र्यपूर्व काळात केल्या गेलेल्या भारतीय शास्त्रज्ञांच्या योगदानावरती ओझरता प्रकाश टाकूया। 19व्या शतकाच्या अखेरीस म्हणजे 29 जुलै 1876 या दिवशी महेंद्रलाल सरकार यांनी कोलकात्याला एक विज्ञान संस्था स्थापन केली। तिचं नाव इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स। संपूर्णपणे स्थानिक आणि स्वदेशी अशा विशुद्ध राष्ट्रीय संस्थेची त्यांनी स्थापना केली। विज्ञान हेच राष्ट्राच्या उत्थानाचं एकमेव साधन आहे यावरती त्यांचा ठाम विश्वास होता। भारतात विकसित झालेल्या विज्ञानाच्या आधारेच भारत हा संपन्नतेच्या शिखरावरती पोहोचलेला देश असेल असं स्वप्न जगदीशचंद्र बसू, PC राय अशा त्यावेळेच्या संशोधकांच्या मांदियाळीने बघितलं होतं। देशप्रेम जगवणाऱ्या या विज्ञान चळवळीने अनेक युवक मनांना साद घातली। यातूनच पुढे जागतिक दर्जाच्या संशोधनाने आधुनिक विज्ञानाच्या संशोधन क्षेत्रात छाप उमटली। याच संस्थेने नोबेल प्राप्त भारतीय शास्त्रज्ञ सर CV रमन यांच्या सुरुवातीच्या संशोधनासाठी त्यांना संधी दिली होती। CV रमन यांनीच पुढे 1890 साली या संस्थेत प्रयोगशाळांची उभारणी केली। या संस्थेत काम केलेल्या डॉक्टर शंकर पुरुषोत्तम आघारकर या महाराष्ट्रीयन संशोधकाने त्यानंतर 1946 साली पुण्यात महाराष्ट्र असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स या संस्थेची स्थापना केली। ही संस्था विज्ञान वर्धिनी म्हणून ओळखली जाऊ लागली। जमशेदजी टाटा आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रेरणेने 1919 साली बंगलोर येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची स्थापना झाली। 1930 साली CV रमन यांना नोबेल पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं होतं। यातून प्रेरित होऊन इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सची स्थापना करण्याची कल्पना त्यांच्या मनात डोकावली। 1948 साली CV रमन हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून डायरेक्टर म्हणून निवृत्त झाले आणि ते स्वतःच्याच रामन संशोधन संस्थेचे पहिले डायरेक्टर म्हणून रुजू झाले। स्वातंत्र्य प्राप्तीनंतर नवभारताच्या विज्ञान शिल्पकारांच्या कार्याची आता आपण ओळख करून घेऊया। SK मित्रा यांना अवकाशातल्या आयोनोस्फिअरच्या अभ्यासासाठी विज्ञान जगतात मान्यता प्राप्त झाली। उंचीवर वातावरणात विद्युत भारित कणांचं आवरण असून त्याला आयोनोस्फिअर असं म्हणतात। रेडिओ लहरी या आवरणावर आदळून पृथ्वीवर परावर्तित होतात। जेव्हा रेडिओ किंवा दूरचित्रवाणी केंद्रावरून रेडिओ लहरी वातावरणात सोडल्या जातात तेव्हा त्या पृथ्वीकडे परावर्तित होऊन आपल्या घरातील रेडिओ किंवा दूरदर्शन संचापर्यंत पोहोचतात आणि आपल्याला आवाज किंवा चित्र दिसते आणि म्हणून रेडिओ संवादशास्त्रात आयोनोस्फिअरला अनन्यसाधारण महत्त्व आहे। 1949 साली त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ रेडिओ फिजिक्स अँड इलेक्ट्रॉनिक्सची कोलकाता येथे स्थापना केली। बिरबल साहनी यांनी भारतामध्ये भूशास्त्र विभागाची स्थापना केली आणि त्यामुळे पुढे त्यातूनच वनस्पती जीवाश्मशास्त्र अध्ययन संस्था ही उदयाला आली। अशा प्रकारची ती जगातली पहिलीच संस्था होती। 1949 साली पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी संस्थेच्या इमारतीची पायाभरणी केली, पण एका आठवड्याच्या आतच दुर्दैवाने साहनी यांचा देहांत झाला। हीच संस्था आज बिरबल साहनी संस्था म्हणून ओळखली जाते। मेघनाथ साहा यांचे योगदान ताऱ्यांचे गुणधर्म, त्यातील तापमान
आंतररचना आणि त्याची बांधणी या ग्रहभौतिकीशास्त्र म्हणजे ॲस्ट्रोफिजिक्स या विषयात महत्त्वपूर्ण ठरते. पावसाच्या थेंबातून सूर्यकिरण गेल्यामुळे इंद्रधनुष्य दिसतं. या रंगांच्या पट्ट्याला स्पेक्ट्रम असं म्हणतात. काचेच्या लोलकातून प्रकाश गेल्यावर सुद्धा सप्तरंगांचा पट्टा दिसतो. या विविध रंगांच्या पट्ट्याबरोबरच विविध जाडीचे अंधारमय आणि प्रकाशमान असे पट्टे देखील दिसतात. याला स्पेक्ट्रल लाईन्स असं म्हणतात. या स्पेक्ट्रल लाईन्समुळे सूर्याच्या घटकांचं ज्ञान नेमकं कसं होतं हे सांगणारा औष्णिक आयनिक भवनाचा सिद्धांत म्हणजे आयोनायझेशन फॉर्म्युला त्यांनी जगाला दिला. एक प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ म्हणतो की ग्रहभौतिक शास्त्रातला हा जगातला 12वा महत्त्वपूर्ण शोध आहे. मेघनाथ सहा हे या भारत सरकारच्या भारतीय सौर कॅलेंडर समितीचे अध्यक्ष होते. याला भारत सरकारने राष्ट्रीय कॅलेंडरचा दर्जा बहाल केला होता. हे कॅलेंडर 22 मार्च 1957 पासून म्हणजे 1 चैत्र 1879 पासून अधिकृतपणे स्वीकारले गेलं. त्यांनी 21 एप्रिल 1948 रोजी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर फिजिक्स या संस्थेची स्थापना केली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बऱ्याच प्रगतिशील योजना पुढे आल्या. यात संख्याशास्त्रीय विश्लेषणाला विशेष प्राधान्य देण्यात आलं होतं आणि यासाठी PC महालानोबिस यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 1958 साली त्यांनी स्वतःचंच राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण केंद्र देखील सुरू केलं. दरम्यान कोलकाता येथे 1959 साली त्यांनी इंडियन स्टॅटिस्टिकल रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच भारतीय संख्याशास्त्रीय संशोधन संस्थेची स्थापना केली. सत्येंद्रनाथ बोस यांच्या आयुष्यात 1920 साल हा फार महत्त्वपूर्ण कालावधी होता. नुकताच परदेशातून आलेल्या त्यांच्या एका मित्राने त्यांना मॅक्स प्लांकचं थर्मोडायनॅमिक्स अँड हीट नावाचं पुस्तक भेट दिलं. वाचत असताना त्यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण समीकरण सोडवलं, परंतु या समीकरणातलं ते कल्पित बोस यांना खटकलं. म्हणूनच दुसऱ्या एखाद्या मार्गाने हे गणित सोडवता येतं का या प्रयत्नात ते गुंतले. प्रयत्नात यश आलं. गणिती पदार्थ विज्ञानशास्त्रात या समीकरणाने भविष्यात क्रांती घडवून आणली. यावेळी त्यांचं वय फक्त 30 वर्षांचं होतं. प्लांक लॉ अँड लाईट क्वांटम या नावाचा शोधनिबंध त्यांनी भारतीय आणि परदेशातील शोधपत्रिकांकडे पाठवला. कोणीही तो छापायला तयार होईना. बोस यांनी वैतागून 1924 साली हाच त्यांचा शोधनिबंध सरळ आईन्स्टीन यांच्याकडे पाठवून दिला. बोस यांनी मांडलेली धाडसी संकल्पना वाचून आईन्स्टीन प्रभावित झाले. इतके की त्यांनी तो निबंध जर्मन भाषेत भाषांतरित करून घेतला आणि प्रसिद्ध जर्मन शोधपत्रिकेत छापला. एक अत्यंत प्रगतीचं पाऊल अशा शब्दात आईन्स्टीन यांनी त्या शोधपत्रिकेत शेवटचं वाक्य मुद्दाम छापलं. स्वित्झर्लंडच्या जिनेव्हा शहरामध्ये सर्न म्हणजे युरोपियन सेंटर फॉर न्यूक्लिअर रिसर्च या संस्थेने अनेक देशांच्या सहकार्याने हायड्रॉन कोलायडर हा अत्यंत महत्वाकांक्षी प्रयोग नुकताच 2012 साली पूर्ण केला. यात विश्वनिर्मितीच्या वेळी निर्माण झालेल्या कणांचा शोध घेऊन त्यावरती संशोधन केलं जात आहे. हे कण सत्येंद्रनाथ बोस यांनी शोधलेल्या बोसॉन कणांचे गुणधर्म धारण करतात असं आढळून आलं आणि म्हणून या कणांना हिग्स बोसॉन असं संबोधलं जातं. 1943 साली भारत सरकारने काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च म्हणजे CSIR या संस्थेच्या संचालकपदी शांतीस्वरूप भटनागर यांची नियुक्ती केली. या संस्थेचे मूळ उद्दिष्ट म्हणजे प्रयोगशाळेत केलेल्या संशोधनाचा औद्योगिकरणासाठी वापर कसा करून घेता येईल हे बघणं. पदव्युत्तर संशोधनासाठी परदेशात जाण्याऐवजी भारतातच सर्व क्षेत्रात संशोधनाला वाव मिळावा म्हणून तरुण शास्त्रज्ञांसाठी भारतभर त्यांनी 12 राष्ट्रीय प्रयोगशाळा स्थापन केल्या. शांतीस्वरूप भटनागर हे विद्यापीठ अनुदान मंडळाचे पहिले अध्यक्ष होते. बेंजामिन पिरी पॉल यांनी NP700 आणि NP800 न्यू पुसा या गव्हाच्या जाती शोधून काढल्या, परंतु त्या विशिष्ट प्रकारच्या रस्ट रोगालाच विरोध करू शकत होत्या.
या क्षेत्रात खऱ्या अर्थाने क्रांती घडली ती 1954 साली. 18 वर्षांच्या अविरत प्रयत्नांनंतर त्यांनी NP809 ही जात शोधून काढली. विशेष म्हणजे या जाती रोगप्रतिबंधक होत्या. 1965 साली नव्याने स्थापन करण्यात आलेल्या इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च नवी दिल्ली याचे ते पहिले डायरेक्टर जनरल म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आलं. आपल्या देशात 1950 सालापर्यंत गरजेइतकं धान्य सुद्धा पिकत नव्हतं. यावर कुठल्याही प्रकारचा ठोस उपाय दृष्टीपथात नव्हता. भविष्य अंधकारमय भासत होतं. भारतीय शेतकी अनुसंधान संस्थेतले एक तरुण शास्त्रज्ञ यांनी हे आव्हान स्वीकारलं. या शास्त्रज्ञांचं नाव आहे मोनकोंबू सांबाशिवम स्वामीनाथन अर्थात MS स्वामीनाथन. स्वामीनाथन यांच्या निमंत्रणावरून डॉक्टर बॉर्लग यांनी भारताला भेट दिली. त्यांनी परिस्थितीचा अभ्यास केला आणि मेक्सिकन गव्हाच्या विविध जाती भारतात तपासून बघितल्या गेल्या. सुदैवाने त्या भारत देशात उत्कृष्ट उत्पादन देऊ लागल्या. गव्हाचं उत्पादन आश्चर्यकारकरित्या वाढलेलं आढळून आलं आणि 10 वर्षाच्या कालावधीत उत्पादन दुपटीने वाढलं. डॉक्टर बेंजामिन पाल यांचं हरितक्रांतीचं स्वप्न MS स्वामीनाथन यांनी साकार केलं होतं. होमी भाभा यांनी अणुऊर्जेचं महत्त्व जाणून त्यासंबंधीच्या सर्वांगांनी अणु कार्यक्रमाचा एक आराखडा बनवण्याचा विचार भारत सरकारला एका पत्रातून मांडला होता. त्यात त्यांनी म्हटलं होतं की भौतिकशास्त्रामधल्या आघाडीवरच्या अणुसंशोधन क्षेत्रात उच्च दर्जाचं संशोधन करणारी संस्था मुंबईत स्थापन करावी. हे पत्र लिहिताना भाभांचं वय अवघं 35 वर्षांचं होतं. तो देशाच्या भविष्यातील जडणघडणीचा पाया होता. इतकी दूरदृष्टी असलेला नेता क्वचितच आढळून येतो. भाभांच्या या अणुऊर्जा आयोगाखाली अनेक संस्थांची स्थापना करण्यात आली आणि या प्रवासातलं पहिलं पाऊल म्हणजे 1956 साली अप्सरा ही संपूर्ण भारतीय बनावटीची आणि भारतीय तंत्रज्ञांनी बांधलेली अणुभट्टी भाभांनी कार्यान्वित केली. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सायरस आणि झेरलिना या आणखीन 2 अणुभट्ट्या उभ्या राहिल्या. त्यांच्या यशाने मिळालेल्या आत्मविश्वासावर अणुवीज निर्मितीच्या महत्वाकांक्षी कार्यक्रमाला पुढे चालना मिळाली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित आझादी का अमृत महोत्सव व्याख्यानमालेत आत्ताच आपण स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय शास्त्रज्ञांचं योगदान या विषयावर मराठी विज्ञान परिषदेच्या औरंगाबाद विभागाचे अध्यक्ष डॉक्टर रंजन गर्गे यांनी दिलेलं व्याख्यान ऐकलं. आझादी का अमृत महोत्सव व्याख्यानमाला हा कार्यक्रम आकाशवाणी समाचार औरंगाबाद, AIR न्यूज औरंगाबाद या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकाल. हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते रमेश जायभाये, निर्मिती सहाय्य रविकुमार कांबळे. आजादी का अमृत महोत्सव